जेव्हा मी स्टार्टिंगला व्हिडिओ बनवायला चालू केले होते, ब्लॉग बनवायला, तेव्हा मला असं वाटत होतं की माझा जो जुना ब्लॉग चॅनल होता, माझा यूट्यूब चॅनल, जो व्हिडिओ माझ्या वाईफचा व्हायरल झाला होता, त्या मला खूप चान्सेस होते आणि त्या मी चान्स घेतला पण होता, मोकेवर चौका मारला होता मी. त्यावेळी ब्लॉग आम्ही बनवायला चालू केलं होतं, पण त्यावेळी माझ्याकडे चांगला मोबाईल नव्हता आणि ज्यावेळी चांगला मोबाईल होता त्या मी दोस्ती दुनियादारीमध्ये भरपूर गुंतलो होतो. त्यावेळी काही केलं नाही. पण जेव्हा मी बहुतेक ज्यांच्यासाठी काही केलं त्यांनी, काही लोकांनी मला, ज्यांच्यासाठी केलं त्यांनी कोणी मला सपोर्ट केला नाही ज्यावेळी मी फसलो होतो तेव्हा. त्यानंतरला मग मी ठरवलं की आपल्याला स्वतः आता सक्सेसच्या लाईनीमध्ये जायचं आहे आणि आपण स्वतः स्वतःचं साम्राज्य, आता आपल्याला स्वतः पुढे जायचं आणि स्वतः बनवायचं आहे. तर आता जेव्हा मी फर्स्ट ब्लॉग व्हिडिओ जेव्हा माझी गाडी घेतली त्यात चालू केलं, तर मला असं वाटलं की कसं वाटेल, लाज वाटत होती मला. पण जेव्हा आता मी स्वतःहून आता जेव्हा व्हिडिओ फर्स्ट चालू केले, 2 व्हिडिओ गेले, 3 व्हिडिओ गेले, 6 व्हिडिओ झाले माझे. जसे माझे 7 डेज आले तसे मला मी 2-3 डेज व्हिडिओ ब्लॉग बंद केला. मग तेव्हा मला समोरून कॉल यायला लागले फ्रेंड सर्कल, मित्रांचे, गावावरून की भाई पुढचे व्हिडिओ कुठे आहेत, पुढचं काय झालं, पुढे कसं झालं. त्या मला थोडं इंटरेस्टिंग वाटायला लागलं. अरे वा, कोणतरी माझी व्हिडिओ बघतं आणि कोणाला तरी असं माझी व्हिडिओ बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे. तेव्हा मला मनाला एक चांगलं वाटायला लागलं. आणि खरंच सफलताही लगेच भेटत नाही, कारण त्याच्यासाठी टाईम लागतं. बहुतेक असे यूट्यूबर क्रिएटर आहेत, त्यांना सक्सेस हा लगेच भेटलेला नाही आहे. सक्सेस भेटण्यासाठी खूप टाईम लागतो आणि भावानं खूप मेहनत करायला लागते. तुम्हाला वाटत असेल मोबाईल हातात घेतला, बडबड केली, झालं, त्याच्यामागे भरपूर मेहनत आहे. व्हिडिओ एडिटिंग करायला लागते, थंबल्स करायला लागतं, टाईम असतो. परत आपल्या प्रत्येक गोष्टीमागे, प्रत्येक व्हिडिओच्या मागे काही ना काहीतरी क्रिएटिंग असं लागतंच. आणि माझ्या व्हिडिओच्या मागे म्हणजे माझा व्हिडिओ ट्रेंड आहे, हा माझा व्हिडिओ आहे, तो आपण एक ड्रायव्हर आहे, त्याचं ट्रॅव्हल आहे. तर आता माझ्या व्हिडिओमधून मी एक नवीन विचार केला की आपण एक माझ्या व्हिडिओमधून चांगलं असं काय करू शकतो आणि काय असं नवीन दाखवू शकतो, जेणेकरून मी आता माझ्या व्हिडिओमधून दाखवणार आहे की मी जिथे जिथे जातोय तिकडे कुठे कुठे रस्त्याचे प्रॉब्लेम आहेत आणि कुठे कुठे रस्ता किती चांगला आहे, तिकडचे पॉलिटिक्सवाले, BMC वाले किती त्या रस्त्याची कामं करतात आणि किती रस्ते चांगले ठेवले आहेत, हे माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं जाईल. आता काही दिवस तुम्हाला असं वाटलं असेल की 10 डेज झाले, 7 डेज नंतर 10 डेज झाले, त्याच्यानंतर पुढे काय ब्लॉग बनवलं नाही. तर माझे ब्लॉग बनवत नाही, कारण काही मी 2-3 प्रायव्हेट गाडीमध्ये तर त्यांना मी विचारलं, तर त्या लोकांना, ती बाहेरची पार्टी होती, ते लोक बोलतात आम्हाला म्हणजे यूट्यूबमध्ये त्यांना त्यांचा फेस करायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी ती काय ब्लॉग बनवले नाही. आणि सध्या घरामध्ये लग्न आहे, तर लग्नाचा कार्यक्रम आहे, तर जरा त्याच्यामध्ये व्यस्त आहे. त्याचसाठी पुणा वगैरे मी जाऊन आलो आणि तो पण ब्लॉग बनवला. त्यामुळे मी लाईफमध्ये थोडा बिझी आहे. तरी त्याच्यामध्ये आता माझे 2-3 मित्रांचे फोन आले, त्यांच्या दुकानांची शूट करायची आहे. मी सर्वात स्टार्टिंगला जे 10 दुकानं आहेत, ज्यांचे पण बिझनेस आहे, दुकानच नाही, दुकान लाईन नाही, बिझनेस लाईन ज्यांचे पण आहे, 10 व्हिडिओ शूट मी त्यांच्यासाठी फ्रीमध्ये करणार. ज्यांना कोणाला त्यांचा बिझनेसचा शूट करायचा असेल, त्यांची व्हिडिओ बनवायची असेल, ते मी करेन. जर ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. 10 पहिले मी बिझनेस फ्रेंड सर्कल कोणी असून तर त्यांचे मी शूट करेन. जर तुम्हाला करायचे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, नक्की करू. टाईम काढून मी वेळ काढून येईन. आणि मी व्यस्त आहे, त्याच्यामुळे आता सध्या ब्लॉग डे चालू नाही आहे, पण लवकरात लवकर चालू होईनच. आणि लवकरात लवकर आपलं भावाचं लग्नाचं पण ब्लॉग येत जाईल आणि आता पाहुणे वगैरे घरात यायला सुरुवात होणार आहे. तर मंडळी, तुम्हाला पण माझं आग्राचं निमंत्रण आहे की 16 नोव्हेंबरला माझ्या भावाचं लग्न आहे, तर तुम्ही पण आवर्जून या. माझी यूट्यूब फॅमिलीला पण इन्व्हिटेशन आहे. तसंच भावांनो, तुम्ही सपोर्ट करत जा. मी तर माझी मेहनत चालू ठेवतच आहे, तुमचा पण सपोर्ट असला पाहिजे मला, जेणेकरून मी तुमच्या सपोर्टनेच पुढे जाईन. आणि माझे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बघा, एक दिवस ना एक दिवस मी माझी मेहनत तर चालू ठेवणार. तुम्ही व्हिडिओ बघा या नका बघू, पण मी माझी मेहनत चालू ठेवणार. पण एक दिवस असा येणार की तुम्ही लोक, जेवढे माझे फ्रेंड सर्कल आहेत, मला जेवढे बघतात, ते एक दिवस नक्कीच बोलणार, अरे हा बघ, हा तो माझा मित्र आहे, ज्याने गाडी घेतली, माझ्यासोबत बोलतो, माझा खास आहे. असे तुम्ही एक ना एक दिवस शब्द वापरणार, एवढं मी तुम्हाला चॅलेंज देतो. आणि तो दिवस एक ना एक दिवस नक्की येणार आहे. फक्त तुमचा सपोर्ट असू द्या. जय महाराष्ट्र, जय शिवराय.